हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला, आज आपण बघणार आहोत सोयाबीन धपाटे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीत आणि अतिशय पौष्टिक असे हे धपाटे आहेत. तर आपण चला सुरुवात करूया. हे बघा, मी हे सोयाबीन वडी आहे, ही 1 तासापूर्वी मी थंड पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं घालू शकता, पण मी थंड पाण्यामध्ये घातलेली आहे. ही मला टाईम होता म्हणून 1 तासभर भिजत घातलेले आहे. हे बघा, हे मी व्यवस्थित असे पिळून घेतलेले आहे सोयाबीन वडी. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने आता हेही वाटून घ्यायचं आहे. सर्व सोयाबीन अशाच पद्धतीने मी वाटून घेतलेले आहेत. आता हे बघा, मी हे 3 बटाटे घेतलेले आहेत, तेही स्वच्छ साल काढून धुवून घेतलेले आहेत. आता बारीक किसणी घ्यायची आहे, अद्रक किसायची आणि त्यावर असं हे किसून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं बटाटा असा किसून घेतलेला आहे. आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा, मी हा चाळणीवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हाही याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे. आता मीडियम साईजचे 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे, तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. एक मी गाजर बारीक सोलून वगैरे गाजर बारीक करून घेतलेलं, तेही याच्यामध्ये टाकायचं आहे. 3 ते 4 मिरची घेतलेली आहे कमी तिखटवाली, अर्धा इंच आलं आणि 1 कुंडी लसणाची अशी घेतलेली आहे. ती व्यवस्थित अशी बारीक करून टाकायची आहे. कसुरी मेथी साधारणतः 1 चमचा टाकलेली आहे. यामध्ये 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा पांढरे तीळ आणि थोडीशी अशी काळी मिरी क्रश करून टाकायची आहे. पाव चमचा ओवा टाकायचा आहे, पाव चमचा हिंग टाकायचा आहे, पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे बघा, मी कोणताही मसाला टाका तुम्ही. मी हा सांबर मसाला 5 रुपयाचा घेतलेला आहे, 1 पुडी टाकलेली आहे. तुम्ही सांबर मसाला, मिसळ मसाला, पावभाजी मसाला कोणताही मसाला टाका. यांनी चटपटीत चव येण्यासाठी हा मसाला टाकलेला आहे. पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाल्याचं तिखट आहे, हे मी टाकलेलं आहे. आता व्यवस्थित असे सगळे मसाले सगळ्या बॅटरला लागले गेले पाहिजेत, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करूयात. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडं जे पीठ अवेलेबल असतील ते टाकायचं आहे. माझ्याकडं जास्त पीठ नव्हते. आता हे मी फक्त चण्याचं पीठ टाकलेलं आहे, बेसनचं, आणि 1 वाटी टाकलेलं आहे. 1 वाटी हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरीचं पीठ पण टाकू शकता, नाचणीचं, असं कोणतं जे आपल्याकडं असतील पिठं ती टाकू शकता. आता मी हे त्यामध्ये 3च पिठं टाकलेले आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं नाही, कारण कांद्याला वगैरे पाणी सुटतं आणि बटाटा पण आपण धुवून घेतलेला आहे, त्यालाही पाणी आहे. तर ह्याच्यावर ते व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं. त्यामध्येच मी पाणी अजून ॲड केलेलं नाही, नाहीतर पातळ होऊन जाईल, म्हणून पाणी आधी टाकायचं नाही. जर लागलंच तर नंतर टाकायचं पाणी, पण मला काही लागलेलं नाही. हे बघा, न पाणी टाकताच मी हा गोळा मळून घेतलेला आहे. हे बघा, व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे बघा, एक कपडा घ्यायचा आहे, कॉटनचा असावा, आणि तो पोलपाटवर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पाणी टाकायचं आहे. आणि रुमाल जो घेतलेला आहे तोही व्यवस्थित असा धुवून ओला करूनच घ्यायचा आहे. आता हे बघा, एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. जर आपल्याला हाताला चिकटत असेल तर मग पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि तो अशाने हे करायचं, असं थापून घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावला की हाताला चिकटत नाही, म्हणून एक सारखा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने जितकं पातळ करता येईल आपल्याला तितकं हे पातळ करायचं आहे. जेवढं पातळ कराल तेवढं चवीला खूप छान लागतं. खुसखुशीत असं, कुरकुरीत खुसखुशीत या पद्धतीचं लागतं. यामध्ये थोडासा तुम्ही रवा ॲड केला तरीही चालेल. हे बघा, असे छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तूप लावायचं आहे तव्याला. आता हे बघा, या पद्धतीने मला थोडंसं, माझ्या हातात कॅमेरा होता
त्यामुळे थोडंसं सोडायला प्रॉब्लेम होत होता. आता मी एका साईडला सेट केलेलं आहे आणि व्यवस्थित असं पूर्ण तव्यावर असा कपडा टाकून द्यायचा आहे आणि वरून पाणी लावायचं आहे या पद्धतीने आणि असा व्यवस्थित अलगद हा रुमाल निघून जातो. आता हे बघा, एक बाजू व्यवस्थित असे शेकून घ्यायची आहे. आता पलटी मारायची आहे, थोडंसं तूप लावायचं आहे आणि खुरपूस दोन्ही साईडून आलटून पलटून खुरपूस अशी छान भाजून घ्यायची आहे. एक दिवस ना मी याचं धपाट्याचं पीठ तयार कसं करायचं तेही मी दाखवेन. ते असेल तर म्हणजे पटकन झटपट होणारा असं आहे. पटकन त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीरची एक पेस्ट टाकली की होऊन जातं, किंवा कांदा वगैरे टाकला की झटपट मी तुम्हाला ते दाखवेन. तर हे बघा, खरपूस असं भाजून झालेलं आहे. मला वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.